गावदेवी प्राचार्य भजन मंडळ ढोकाळे आणि या मंडळाचा सुवर्ण महोत्सव वर्ष भजन मंडळाचा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो। त्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रसादी भजन मंडळ वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मी बुवा स्वतः विजयवृत्त गुंडीशहर आणि त्याचप्रमाणे आजचे माझे प्रतिस्पर्धी व सन्माननीय संदीप लोके गाव त्यांचं लिंगडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन्ही बोल या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम या मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष भास्कर गुरव, उपाध्यक्ष चंद्रकांत फुटले, त्याचप्रमाणे सन्माननीय सेक्रेटरी वासुदेव वेदरकर, त्याचप्रमाणे खजिनदार वसंत गुरव, त्याचप्रमाणे या मंडळाचे चंद्रकांत यांचे जुने शिष्य सन्माननीय वासुदेव कांबे बुवा, त्याचप्रमाणे मिलिंद कांबे, त्याचप्रमाणे सन्माननीय बाळासाहेब बुवा, उदय मिस्त्री बुवा, संजय कांबे बुवा आणि त्याचप्रमाणे अनेक मान्यवर
भजन मंडळाचे त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो। जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत गोष्टी या ठिकाणी आहेत, अनेक नामवंत पक्वद होते आहेत, नामवंत व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत। त्यामध्ये स्टेजवर बसलेले डाव्या बोला सन्माननीय संजय गावडे बोल, त्याचप्रमाणे आपण सगळेजण ओळखता अतिशय उत्कृष्ट निवेदक म्हणून त्यांचं नाव आज आदराने घेतलं जातं ते सन्माननीय राजा सामंत यांना सुद्धा खास आपण गावावरून या 2 दिवसाच्या कार्यक्रमासाठी बोलवले, त्याचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला वर्ग आहे त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिथली स्थान देवता आणि रंग देवतेला वंदन करून माझी ग्रामदेवता ही साकेत मातेच्या चरणाची लीन होऊन सत्यकाली श्री सत्यनारायणाला वंदन करून श्री मातेचा मान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून तलवारीच्या आमने सामने सांगायला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे, त्यांचं सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतोय। या ठिकाणी पुन्हा एकदा मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक मान्यवर व्यक्ती आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी यूट्यूबवाले आलेले आहेत, म्हणजे एवढे आले तिथे स्टेजवर जागा सुद्धा नाही, ज्यांनी जागा अगोदरच गमवली त्यांना जागा सुद्धा स्टेजवर नाही, त्यांचे सुद्धा यूट्यूबरवाल्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय। धन्यवाद। जरा पेटी कमी करा जरा। त्याचप्रमाणे भजन प्रेमी खरंय नाही खूप लांबून आले बिचारे, कुठेही हो खुर्ची देते तरी खुर्चीवर बसत नाहीत ते सन्माननीय नंदू परब या ठिकाणी नंदू नाईक या ठिकाणी आलेले, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। भजन प्रेमी कुठेही मुंबईमध्ये कोणाचंही भजन असू दे 100 डबल बारीचा कार्यक्रम अगदी आवर्जून जातात, ते त्यांचं सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो। त्याच्यामुळे माझ्या भजन मंडळामध्ये मला कोरस करतात नेहमी ते सन्माननीय तरुण तडफदार व स्वप्नील गोसावी यांचं सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो। जाने कहा गए वो दिल कहते तेरी राह में नजरों को बिताए तुमसे मिलकर ना जाने क्यों, जरा हंस तोंडाला हसू ठेव। तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है, याद आता है। तुमसे मिलकर ना जाने क्यों ना जाने क्यों और भी कुछ याद आता है। रघुमा बाधी पेरणी करी
रखुमा माती तेरणी करी माझा पांडुरंग न कर धरी माझा पांडुरंग न कर धरी मन लागो रे 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 दत्तनामाचा कीर्तनी मुक्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी भक्ती सांगते मन लागो रे नमो करंता शिवगौरी सुता तुझ्या चरणी ठेवितो माता तुझ्या चरणी ठेवितो माता तुझ करता आणि करविता तुझ करता आणि करविता शरण आलो मी तुला भगवंता गौररूप हे तुझे पाहता गौररूप हे तुझे पाहता सौख्य लाभू दे अमुच्याची का
तो तिकडे फिरवल्यामुळे तुम्हाला मंडळीपैकी कोणाला त्रास होतोय का तर अजून तिकडे फिरवा. खरं काय आहे, माझं एक वेळ आवाज तुम्ही सहन करू शकाल पण ह्याच्या टायमात तुम्ही ती बसू शकत नाही. कारण तो अजून आवाज वाढवा तो असंच त्यांना घालव. तुला लक्षात ठेवा, कारण एखाद्याचा आवाज होतो नाही त्याच्यात ह्या म्हणजे आपल्या कोण नाही असं ते म्हणून लावतो. हे इकडे करा ते तिकडे करा, अरे तू घ्या मरतो इतको असंच लोक ते शेवटपर्यंत त्यांना ऐकायला जायला पाहिजे. वास्तव स्वीकारायला शिक. तू सांगतो ना वास्तव अभ्यास करताना आणि तो मोबाईल ठेव. ह्या वास्तव हे शाण्या माणसा ह्या वास्तव तिकडे भजन चालू आहे. वास्तवाचं वर्णन करताना ह्यो माणूस समोर तो माणूस माझा आता प्रतिस्पर्धी बुवा मोबाईलवर चॅटिंग करता. या वास्तवत्वाची समज ठीक आहे. सन्माननीय वासुदेव तांबे बुवा बंटी आणि माऊ तांबे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. कैलासवासी आत्मानंद तांबे यांच्या स्मरणार्थ पक्वादवर्धक यांकडून मितेश तांबे यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय दशरथ तुकाराम तांबे आणि मयांक तुषार तांबे यांकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याच्या वतीने स्वागत करतोय. या सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण करत असत त्या परमेश्वराच्या चरणाशी प्रार्थना करतोय. खूप छान सुरुवात बुवानी केलेली आहे प्रामाणिकपणे. आणि त्यात त्यांनी सांगितलं एक विषय बोलले तो जर आम्ही नंतर बोलतो. त्यात त्यांनी सांगितलं की ताल सूर लय यांचं साधन म्हणजे भजन 100% हे आताच्या काळातलं. पण त्याचबरोबर मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे भजन. मीपणा कमी करण्याचं साधन म्हणजे भजन. आणि हो मीपणा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणाचं झालं असा तर तो ह्या लॉक्यात झालेला लक्षात ठेवा. स्वतःच्या हाताने काही जमत नाही आणि दुसरा जर करत असेल तर त्याच्यावरती टीका करणे हा एकमेव धंदा आहे. टीके ह्या विषयावरून मी आता पुढे बोलतो. या ठिकाणी हे वंद याड मून नाक अर्ज आर योळ 8 युट्यूबवाले काय लोक बोल जरा विषय तो चालू आहे. आणि आपल्यापैकी कित्येक जण त्या भजनी ग्रुपमध्ये किंवा कुठे ना कुठेतरी आहात. त्यामुळे हे सोशल मीडिया लगेच व्हायरल होतो एखादा मेसेज. आणि जोगेश्वरीच्या बारीमध्ये थोडक्यात सांगतोय कारण त्या विषयाचा बाहू करण्या एवढा तो विषय मोठा असं मी पण समजत नाही. बरोबर ना बुवा. 24 तारीखला शेवटी माणूस आहे. एक चुकून वाक्य बुवांच्या चुकून म्हणूया तोंडातून निघालं. ऍक्च्युली मित्र या नात्याने ते निघालं कारण युट्यूबवाले आणि आम्ही भजनी बुवा यांचं अगदी नितांत प्रेम म्हणजे एकमेकांशी नातं जडलेलं आहे. बरोबर ना. कारण युट्यूबवाले सगळे त्यांना व्ह्यूज मिळाले तर त्यांना त्याचा फायदा 100% होतो एखाद्या भजनी बुवाचा. त्याचबरोबर आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा तुम्ही युट्यूबवाले करत असतात. हे रासन टाका. बरोबर ना. किती वयस्कर आहेत पोलीसमध्ये रिटायर्ड आहेत. तर परवा एक असा विषय झाल्यानंतर ह्या युट्यूबवाल्यांचा एक ग्रुप आहे. अर्थात त्या युट्यूबवाल्यांच्या ग्रुपमध्ये जरी आणि हे मी जाणीवपूर्वक म्हणा किंवा काय म्हणतात ते त्याला म्हणजे आत्मविश्वासाने जे काय बोलतोय
तो माझा विषय मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून युट्यूबवाल्यांनी सुद्धा तू लक्षात ठेवा. हे आमचं नातं आहे. तर यांचा एक ग्रुप आहे, यांच्या ग्रुपमध्ये जरी युट्यूबवाले असले तरी आज आलेले सगळे आमचे किंवा जे आहेत नाही आले लांबून ते सुद्धा आमचे कुठेतरी निगडीत आहेत. ह्या युट्यूबवाल्यांच्या ग्रुपवर एक असा विषय चाललेला होता की लोके बुवा असं बोलले म्हणजे त्यांच्या बाऱ्या रेकॉर्ड करायचा वेगळे विषय. आणि त्याच्यामध्ये ज्या कमेंट्स होत्या त्या कमेंट्समध्ये सुद्धा असं सांगितलं होतं त्यांनी की युट्यूबवाले आम्ही प्रत्येक म्हणजे हे जे भजन जे आहे महाराष्ट्राची शान आहे, हिंदुस्थानची जी शान आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय. आणि ह्या लोकांनी भजनाचा ऑर्केस्ट्रा केलाय. कोण म्हणतं असं? ज्यांनी आतापर्यंत आमच्या बाऱ्या रेकॉर्ड करून त्याचे व्ह्यूज भरपूर मिळवलेले आहेत ते लोक असे म्हणतात. युट्यूबवाले आत्ता हजर असलेले किंवा जे हजर नाही आहेत पण त्यांनी जो एक विषय केला त्यांच्यातले प्रत्येक मेसेज आज सुद्धा माझ्या मोबाईलवर A to Z मेसेज माझ्याकडे फॉरवर्ड झालेले आहेत. कारण तुमच्यापैकी आमचे मित्र साळसकर आहेत, फॉरवर्ड झालेले. काय होतं? किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा न होता. आपलेच आपल्यावर जेव्हा घाव घालतात ना तेव्हा आपण त्याच्यातून कधी, आणि एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्यातून आपल्या माणसाला जेव्हा विरोध होतो तेव्हा हरून द्यायचं नाही, संघर्ष करायची तयारी ठेवा. आणि तो संघर्ष आम्ही दोन्ही मी त्याचा मित्र आहे, लोके बोलतो मित्र मी आहे. आज तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही नावारूपाला आलेले युट्यूबर्स आहात आणि तुमचा स्टेटस लोके बुवाचा निषेध म्हणून ठेवताय. हे कितपत योग्य आहे? तुम्ही जे युट्यूबवर आलेत ना त्यांना मी विचारतोय, ज्या लोकांनी कोणी निषेधच्या ह्या ठेवलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना त्यांनी कोणी काय केलंय, सपोर्ट केलाय की यानंतर लोके बुवाची माझी पण त्याच्यात धरा, विनोद चव्हाण सुद्धा त्याच्यात धरा. तुम्हाला जर एवढं भजनाचं हे जे भजनाचं पवित्र आहे ते मायबाप प्रेक्षकांपर्यंत आपल्याला सामान्य जनतेपर्यंत जरूर पोचवा, त्याच्याबद्दल आमचा वाद नाही. पण आम्ही ते जर पावित्र्य राखत नसू तर तुम्ही यापुढे आमच्या माझ्यानी लोकेच्या तरी बाऱ्या रेकॉर्डिंग करायच्या नाहीत. कारण छोट्याशा चुकीला तुम्ही जर एवढा मोठा जर तुमच्या ग्रुपचा जर तुम्ही एवढा मोठा उहापोह जर करत असाल तर असे कित्येक गोष्टी या प्रत्येकाच्या नशिबात येत असतात. आणि ह्याकाच वास्तव म्हणतात लोके बुवा, तू मागापासून म्हणतोस ना, वास्तवात न जगता पुराणातले गोष्टी वाचून वास्तवामध्ये सांगण्याचा प्रयत्न तो होता. असे प्रसंग कित्येक ठिकाणी कित्येक लोकांवर पूर्वीच्या लोकांवर आले. अरे आपलं जीवन ही एक नौका आहे, समुद्रात नौका सोडली ना की समोरची जी लाट येते ते वास्तव आहे. मग त्या वास्तवातून जर निघायला पाहिजे ना तर ओलांडी असतात, अजून माहिती आहे ना ती उलांडी, ती उलांडी बांधूची लागताना या अगोदर बाहेर शिकायला लागता. छत्रपती शिवाजी महाराज घडले. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई जेव्हा डोळे सहन करत होते त्यावेळेस त्यांच्या कानावर कुठल्या गोष्टी कडल्या पडल्या? इतिहासातल्या गोष्टी, पुराणातल्या गोष्टी पडल्या. घोड्यावर स्वार होत होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, लक्षात ठेवा. व त्यामुळे आपल्याला जर काही जमत नसेल तर दुसऱ्या बुवाला सुरुवातीलाच या पद्धतीची जर भाषा तुझी असेल ना तर मी सुद्धा काय कमी नाही करू. तुझा झालेलो अभिमान, हे अभिमान जरा थोडस कमी कर. तुझं बोलणं जे आहे ना ते प्रत्येक वाक्य जरा रागात वाटतं, लक्षात ठेव. ह्या जरा कमी कर. आणि तू सांगतोस ना की माझा प्रत्येक वाक्य या रात्री अपरात्री विचार करून लावणारा समोरच्या बुवाला असता, ही विचार करण्याची वेळ आता वाक्याची तुझी आहे. या माझा तुका सांगणार. पण मी सर्वस्वी ह्या विषय तुझं माझं वेगळं आणि युट्यूबवाल्यांचं वेगळं, हे वेगळं. जर त्या पद्धतीने निषेध करत असतील तर मी पुनश्च एकदा सांगतोय, ज्यांनी निषेध केलाय त्यांनी माझ्या सुद्धा बारी कधी कुठल्याही बुवाबरोबर असू दे, शेवटी विनोद चव्हाण असतील बाकी सगळे बुवा माझे जवळचे मित्र आहेत. आम्ही मायबाप प्रेक्षकांच्या समाधानासाठी, मनोरंजनासाठी एका दुसरा शब्द आमच्या तोंडून चुकीचा जातोय हे सुद्धा सत्य आहे, आम्ही नाकारत नाही. पण त्याचा उहापोह जर तुम्ही या पद्धतीत करत असाल तर 100% ते साळसकर वाचून जाईल. हे चुकीचं आहे. हे फक्त माझं म्हणणं मी मांडलं. अमेरिका
आम्ही मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो ह्या 25 वर्षात दोघेही. आता ह्याच्या पुढे तुम्ही समजा नाही केला तर आम्ही काय भजना बंद करतो ना जेठे साहेब, भजना बंद करतो ना, भजना चालू होतली. तुमच्यासारखे युट्यूबर जे आमचे असं स्वप्नील हा तो साजरा ते तुम्ही जेठे साहेब आहात, हे तुम्ही लोक आमच्या बरोबर असताना आमचा पण त्यांना घाबरण्याची तशी घाबरणं सोडा, म्हणजे त्यांची माफी बिफी मागणं हे विषय काही जमत नाही. धन्यवाद धन्यवाद. आता जरा बारीक पेटव घे, हा लवकर जावचा म्हणून त्या हिशोबाने नाही. आजची रात्र या मंडळाचं बांधील असत तू वेळेवर सोडणार. श्री बाळा देसाई यांच्याकडून वडील त्यांचे वडील पांडुरंग साबाजी देसाई यांच्या स्मरणार्थ हे 100 रुपये आलेले आहे. कैलासपती पांडुरंग साबाजी देसाई त्यांच्या मृतात्म्याला चिरशांती लाभू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. हे कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हंस मरताना गातोय. जिवंत माणूस या कलियुगात पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस कलियुगात तरतोय. महिला प्रेक्षक आपल्याला परमेश्वर जर या कलियुगात जर मिळवायचं असेल तर राम नामाशिवाय परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय दुसरा धंदा नाहीये. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराचं रामाचं आपण नामस्मरण करतोय त्याच्या गाण्याने सुरुवात करूया. हर घर में एक नाम, वाह आवाज येऊ दे, माईक फाटलं तरी चालत. हर घर में एक नाम, हर घर मेरे भारत का बच्चा ना बोले
Hare